उठ रे, उठ रे. शास्त्री बुवा बघा ना, आता काय करायचं? हो, पांडूंना आटा पिटा करून सोम घेतलाय, वेळ मारून नेली आपली. दमलंय होते लेकरू. हो, मला पण तोच घोर लागलाय. हा असा मूर्ती होऊन किती वेळ उभा राहणार? सखू, अगं असं काय करतेस? चल बरं घरी. अशी रावळातच किती राहणार आहेस तू? किती थकली आहेस? चल ना घरी. आजी, उलट मला इथेच बरं वाटतंय. विठुरायाचं प्रसन्न रूप बघून खूप बरं वाटतंय मला. आजी, मला इथेच राहू देत. विठुराया समोर त्याचं नामस्मरण करत इथेच राहू दे, मला बरं वाटतंय. उठ रे, उठ रे, उठ रे. उमाई, उठ ना ग. बघ, आपला विठुराया रावळात परत आलाय. उमाई, उमाई उठ. काय? विठुराया रावळात परत आला? विठुराया परत आला? भास झाला हो मला, भासच झाला. आपली सुख अशी इथे आली होती हो, आणि उठवत होती हो मला. म्हणत होती, उमाई, उमाई अगं उठ ना ग. मग ना आपला विठुराया रावळात परत आलाय. अजूनही तिच्या हातांचा स्पर्श जाणवतोय हो मला. नाही, भासच होता तो, भास होता. अशी भेटून गेली ना, तर जीव आणखीच तुटायला लागलाय माझा. कशी असेल आपली सुखू? सासूबाई कशा असतील? एकतर आपण नाही होत त्यांच्या जवळ, तो राक्षस अगदी छळत असेल हो त्यांना. विठुरायासाठी कासावीस झालेली सकू येते हो सारखी डोळ्यासमोर. काय अवस्था झाली असेल तिची विठुराया विना, कल्पनाही करवत नाही हो मला.